नमस्कार मंडळी. या आधीच्या भागामध्ये आपण 15व्या अध्यायाचे म्हणजेच पुरुषोत्तम योग या अध्यायाचे पहिले 10 श्लोक पाहिले, त्याचा अर्थासह वाचन केलं. आता आपण पुढील श्लोक पाहूया. श्लोक क्रमांक 11. यतन्तो योगिनः शयनं पश्यन्ति आत्मनवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसः. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत आहे ते जाणू शकत नाहीत. यत् आदित्यगतं तेजः जगत् भासयते अखिलं यत् चंद्रमसि यच्च अग्नि तत्तेजः विद्धि मामकम्. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे तथा अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. गाम आविश्य च भूतानि धारयामि अहम ओजसा पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पंचाम्यज्ञ चतुर्विधम. सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जठराग्नी मीच आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण तथा अपान वायूशी संयोग साधतो. सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टः मत्तः स्मृतिः ज्ञानम् अपोहनं च वेदैः च सर्वैः अहम् एव वेद्यः वेदांतकृत वेदविदेव च अहम. मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. द्वौ इमौ पुरुषौ लोके शरः च अक्षरः एव च. शरः सर्वाणि भूतानि कुटः सोक्षर उच्यते. च्युत म्हणजे अक्षर आणि अच्युत म्हणजे अक्षर असे जीवांचे 2 वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव पतनाधीन असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते. उत्तमः पुरुषः त्वन्यः परमात्मेति उदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्ति अव्ययः ईश्वरः. या दोहों व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहेत, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण करीत आहेत. यस्मात् क्षरम् अतीतः अहम् अक्षरात् अपि च उत्तमः यतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः. मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. यो माम एवं असम्मूढः जानाति पुरुषोत्तमं स सर्ववित् भजति माम सर्वभावेन भारत. जी मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. इति गुह्यतं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा
बुद्धिमान स्यात् कृतकृत्याः च भारत. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. हे सत्य जाणणारा मनुष्य बुद्धिमान होतो आणि त्याचे प्रयत्न पूर्णत्वास जातात. मंडळी, याबरोबरच पुरुषोत्तम योग हा आपला 15वा अध्याय समाप्त होत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.